हरिओम. अध्याय पहिला. ओवी क्रमांक 225 ते 235. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आमचं काय प्रिय होणार? ह्या आतताईंना मारलं असता आम्हाला कुलनाशाचं पाप मात्र लागेल. जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा. मज जोडलासी तू हातीचा, दूरी होसी. कुळहरणी पातके, तिये आंगी जडती अशेखे. तये वेळी तू कवणेके देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. सकर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू. न सेवितू अव्हेरू, करूनी निघे. तया परी तू देवा, मज झकोन येसी मावा. जरी पुण्याचा बोलावा, नाशी जाईल. जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांचं मी वसतिस्थान होईन. आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू हातचा जाशील. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातकं जेव्हा अंगी जडतील, तेव्हा तुला कुणी कुठे पाहावं? ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तिथे क्षणभरही थांबत नाही, चिखलाने भरलेलं सरोवर पाहून चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तिथून निघून जातो, त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणून आमचे बांधव जे कौरव, त्यांना मारणं आम्हाला योग्य नाही. कारण हे माधवा, स्वजनांना ठार मारून आम्ही कसे बरं सुखी हो? म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल. तेणे दुःखे हिये फुटेल, तुझ वीण कृष्णा. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगिजती. हे असो मात अघडती, अर्जुन म्हणे. म्हणून मी हे करणार नाही, या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही. कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य दिसतंय. तुझ्याशी ताटातूट होईल तर मग सांग, आमचं काय राहिलं?
हे कृष्ण, तुझ्या वाचून त्या दुःखाने आमचं हृदय दुभंग होईल. एवढ्याकरिता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणं अशक्य आहे असं अर्जुन म्हणाला. हरिओम.